कोकणातला गौरी गणपतीचा सण हा रूढी प्रथा परंपरा जपतच साजरा केला जातो आणि या रूढी प्रथा परंपरांना आजच्या दिवशी देखील किंवा आजच्या या काळामध्ये देखील महत्त्व आहे, कारण की जमाना बदलला पण कोकणी माणसानं त्यांचं जे मूळ आहे या प्रथा रूढी परंपरा या आजही जपलेल्या आहेत। आत्ता इथं बाजारपेठांमध्ये काही फुलं आहेत जी निसर्गामध्ये उपलब्ध होतात, अगदी ग्रामीण भागामध्ये ती सहजपणे उपलब्ध होतात, पण शहरी भागामध्ये मात्र ती सध्या विक्रीसाठी आणली गेलेली आहेत। आणि या फळांचं या फुलांचं वेगळं महत्त्व गणेशोत्सवामध्ये असतं। माझ्यासोबत ही काकी आहे, ते काकीशी बोलणार आहे। काकी, आत्ता जी फळं इथं किंवा फुलं आहेत ती कोणती कोणती विक्रीसाठी आणलेस आणि त्याचं महत्त्व काय आहे? ही कौंडल गणपतीसाठी लागतं, हे बघा, आणि कान्ही त्याच्यासाठी बांधायला लागते मकरामध्ये, आणि सोंतल तिरडा त्या गणपतीला वाहतात हां, आणि शमी बेल पत्री हे सगळं प्रकार वाहल्या जातो गणपतीला हां। तर गणेशोत्सवामध्ये या सगळ्या गोष्टींचं असलेलं महत्त्व हे अबाधित आहे। अगदी जमाना बदलला, काळ बदलला, पण कोकणी माणसानं सणाशी असलेल्याची नाळ आणि रूढी प्रथा परंपरा आजही जपलेल्या आहेत। आणि तो सांगण्याचा किंवा या साधारण गोष्टी आपण जर पाहिल्या तर यातून या सणाचं रूढी प्रथा परंपरांचं महत्त्व कळतं। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।